तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन अशा एका व्लॉगमध्ये. गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या लाईफबद्दल काही गोष्टी. माझी आधी लाईफ म्हणजे कशी होती, म्हणजे मी आधी कशामधनं बिलॉंग केलं आहे. चला आपण आता स्टार्ट करू आपले हे व्हिडिओ. तर गाईज, मेन मुद्दा असा आहे की माझे डॅड आधी आम्ही सगळे आधी जेव्हा मी जन्मलो तेव्हा आम्ही सगळे गावाला राहायचो. गावानंतर मग पप्पा बोलले की आपण आता मुंबईला जाऊया. पप्पाने आम्हाला मुंबईला आणलं. आम्ही आधी राहायचो चेंबूरला. तुम्हाला सांगा माहिती असेल चेंबूर, मानकुर गोंडी चेंबूर. त्या अशा स्लम्स एरियामध्ये आम्ही आधी राहायचो. तिथला म्हणजे त्या टाईममध्ये एरिया तो खूप चांगला होता. म्हणजे आमचं लहानपण तिथंच गेले. आमचे मोस्टली 12-13 वर्ष तिथंच गेले. आम्ही तिथं खूप मजा मस्ती, आमचे तिथं खूप फ्रेंड्स होते. मोस्टली खूप म्हणजे सांगू शकत नाही एवढं आपले इथं फ्रेंड्स होते. रिलेटिव्ह वगैरे एकदम म्हणजे एकदम चांगले होते. सगळे असे रिलेटिव्स असे सगळे एकमेकांना असे कामे यायचे. दिदी लोक होते, काय दादा लोक होते. तर काहीच आमचं म्हणजे तिकडचं म्हणजे चांगलं असं हे होतं आमचं. म्हणजे आमचं लहानपण आम्ही खूप मजा मस्ती खूप केले. खूप म्हणजे आमचं स्कूल वगैरे माझे न्यू मॉडेल स्कूल होते. मी ट्युशन वगैरे जायचो. ट्युशनमध्ये मी गाईस खूप मजा भरभरून बेकार मार खायचो. ते खाल्लं असेल. मी पण मार खाल्ला, असं नाही की मी नाही खाल्ला. काहीच मी पण खूप मार खाल्लाय. माझ्या दादांनी माझ्या मम्मीचा मारले खाल्लाय. म्हणजे जेव्हा मम्मी त्याला मारते तेव्हा म्हणजे मी पण खूप रडले त्या टायमिंगमध्ये की मम्मी त्याला मारते म्हणून. त्यानंतर झालं आमच्या असे 12-13 वर्ष तिथं राहिलो आम्ही. नंतर पप्पाला म्हणजे आमच्या पप्पाचं हे झालं, प्रमोशन झालं. मग आम्हाला हे ते म्हणजे रूम लागली म्हणजे हे ते कोपरखान्यामध्ये. आम्ही विचार केला की आता तिथनं ह्या नवीन शहरामध्ये यायचं म्हटलं की कसं ओळखतील का लोक, काय होईल, कसं होईल. आम्ही सगळं आमचं झालं, आमचं रूम वगैरे झाले, आमची रूम बिम बांधून झालं 1-2-3 वर्षामध्ये. नंतर आम्ही आलो इथं राहायला. त्यानंतर जेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा आलो तेव्हा म्हणजे खूप ऑकवर्ड वाटलं आम्हाला. 1-2 मंथ तरी असं ओळख होतं इकडं तिकडं. आमचे चेंबूरचे दिवस आधी खूप म्हणजे चांगले पण होते बट वाईट पण होते. तिथले एरिया खूप स्लम्स होते. आता पण त्या एरियामध्ये जाऊच वाटत नाही. बिकॉज जेव्हा आम्ही राहायचो त्या टाईममध्ये आधी लोक तेव्हा होती. ती लोक आता तिथं नाही आहेत. ती लोक सगळे सोडून गेलेत त्या एरियातने. असं म्हणजे एवढा असं म्हणजे तो एरिया झालाय. तर खूप मजा यायची पण त्या टायमिंगमध्ये. लहानपण आमच्या तिकडे गेले म्हटल्यावर आपण नाव पण आठवू शकत. तिकडचा एरिया पण तो खूप मस्तच होता. आम्ही आता कोपरखान्यात शिफ्ट झालो. आम्हाला आता 8-9 वर्ष झाले असतील. कोपरखान्यामध्ये आल्यावर जरा वाटलं की हा बाबा इथं काहीतरी आपण करू शकतो, कोणत्यातरी क्षेत्रामध्ये जाऊ शकतो, काहीतरी करू शकतो. तर त्यानंतर इथं आलो. जॉब्स वगैरे आम्ही केले. दादा मला जॉब करतो, मी जॉब करतो. मम्मी हाऊसवाईफ आहे. पप्पा जॉब करतात. पप्पाने माझे खूप स्ट्रगल केले. काही दिवस तर केले. माझे पप्पा 10वीपासून कामाला होते. आज माझे पप्पा स्ट्रगल करतात. तुमचा सपोर्ट पाहिजे बस, बाकी मला काय नको. तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला माझ्या खूप कमेंट द्या, भरभरून शेअर करा. खूप ब्लॉग्स, माझे पूर्ण ब्लॉग्स बघा, माझे शॉर्ट्स बघा, खूप फनी आहेत. इंस्टाग्रामला मला फॉलो करा. मी खाली लिंक दिले, लिंकवर जाऊन टॅप करून तुम्ही सबस्क्राईब फॉलो करू शकता मला. तर काहीच आईचे दिवस खूप वाईट होते. आताचे दिवस आमचे खूप चांगले आहेत की बिकॉज माझ्या पप्पाने खूप स्ट्रगल केले. आता आम्ही स्ट्रगल करतोय. आता आम्ही ते चांगले दिवस आता पप्पाला आम्ही दाखवणार आहे. तर काहीच बाकी काय नाही. तुम्ही फक्त सपोर्ट द्या. लव यू ऑल. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.